परंतु जाऊया या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर शिंदे, तर सलामीवीर या ठिकाणी संकेत आणि त्याच्या समवेत प्रथमेश. संकेत ज्याने मगाचा सामना एका नजाकतीने चालवला होता, उंचपुरा बांध्याचा खेळाडू. पहिला बॉल समीर शिंदेचा आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. सुरुवात श्री गणेश धावत संकीचा तो वाईट बॉलने जरूर झालाय. चांगला बॉल पुन्हा एकदा अगदी नजाकतीने या बॉलला रूपांतरित केलंय, अगदी कन्वर्ट केलं षटकारात. फार चांगली बॅटिंग लाईन यावेळी आपण पाहतोय. जज करून त्याला फटका देणं ही फलंदाजाची खासियत पाहायला मिळते. परंतु समीर शिंदेने पहिला बॉल चुकीचा फेकला जरूर, परंतु तदनंतर अगदी या बॉलला दिशा देण्यात यश आलं ते प्रथमेश या बॅटरला. चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. षटकाराने सुरुवात केली स्वतःची, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थर्डमॅन रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल सीमारेखा पार होतोय. इथे येतील 4 धावा. फटकेबाजीला सुरुवात, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. आणि आज ते मंचावरती दाखल झालेत. सकाळपासून आमचे डोळे त्यांची वाट पाहत होते, परंतु यावेळी ते या सामन्यांसाठी सज्ज झाले. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक प्रथमेश नावाचे वादळ सध्या मैदानावरती स्थिरावलं. षटकार चौकार षटकाराची रणनीती आखली जात असताना मात्र या ठिकाणी फार मोठे तगडा आव्हान निर्माण केलं गेलंय प्रथमेशच्या माध्यमातून. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात त्या धावा आल्यात. थोडा विचार करताय समीर शिंदे की आता वेगळ्या पद्धतीचा बॉल फेकावा. तदनंतर एक सिंगल जरूर आली आणि आता मात्र स्ट्राईक वरती संकेत. इथे फुल बॉल जबरदस्त पाहायला मिळत आहे अफलातून. या खेळाडूचं मात्र मी जरूर कौतुक करेल. अफलातून फटकेबाजी होती, परंतु या खेळाडूचं कौतुक करेल. वन हँडेड कॅच ज्याला म्हटली जाते, अगदी परतीचा प्रवास करायला भाग पाडतोय तो संकेत. या बॅटरला पहिल्याच बॉल वरती धक्का जरूर दिलाय. षटकार तदनंतर आला चौकार, तदनंतर षटकार, तदनंतर सिंगल. या ठिकाणी बॅटरचा का ओके, जाऊया आपण टेक्निकल टीम कडे. अर्थातच या ठिकाणी अगदी बिमर चेक केला जात आहे. पाहूया काय घडत आहे, कारण सार्थक सुरवेचं मात्र मी जरूर कौतुक करेल. ओके, रिव्ह्यू नाहीये का? ओके चला. ऑफिशियल काय रिव्ह्यू नाहीये का? ऑफिशियलचा आहे का बॅटरचा आहे ते विचारतो. बॅटरचा आहे, बॅटर आता चालले होते म्हणून तेच विचारलं. ठीक आहे चला आपण चेक करूयात. येस, इट इज नो बॉल.
हा नो बॉल आहे. यस, हा निर्णय टेक्निकल टीम कडून पण आलेला आहे. समीर, थर्ड अंपायर रेफर केलं होतं. इथे नो बॉल आलाय. नो बॉलच्या मदतीने थोडं मात्र संकट ओढावलंय, परंतु सार्थक सुर्वेने जो झेल टिपला होता अप्रतिम होता, लाजवाब. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र डॉट बॉलची संगत आहे. समीकरण फार जोडलं गेलंय. संकेत नावाचं वादळ शांत होत होतं पहिल्याच बॉलवरती, परंतु थोडीशी चुकीची फेकी समीरकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फटका मात्र सहन करावा लागलाय. धावसंख्या अद्यापपर्यंत पाहतोय आपण 19 या आकड्यावरती. हवाई हल्ला जरूर चढवलाय. 2 बॉल त्याच्या नशिबी डॉट आले, परंतु तदनंतर मात्र या ठिकाणी खणखणीत षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पाहायला मिळते जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. दरम्यान या ठिकाणी आपले मान्यवर उपस्थित झालेत. आदरणीय महेंद्रजी निगुडकर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय महेंद्रजी निगुडकर सर. आहे त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय संतोषजी विचारे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. जरा स्पीडअप करा ऑफिशियल, विनंती आहे. तुम्ही तिथून तंबी देऊ शकता सर्व खेळाडूंना, बॅटर असू द्या, फिल्डर असू द्या, तुम्ही ती तंबी देऊ शकता, कारण वेळेत सामने उरकणं फार गरजेचं आहे आज. चांगला बॉल, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच रोशन मोरे सध्या गोलंदाजीला आहेत. प्रवीणजी मोरे विचार करत असतील, अनेक वर्ष क्रिकेट 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 पाहतोय. त्यांनी सुरुवातीपासून मला आजही आठवत आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात, अगदी सूर्याच्या प्रकाशात डोळे टाकून मात्र हा झेल टिपलाय आणि अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. नावाचा हिरा चमकला होता, यावर्षी सुद्धा त्याचं सिलेक्शन पाहायला मिळालं. परंतु अगदी प्रवीण सरांनी गतवर्षी एका स्पर्धेमध्ये कमेंटमेंट केली होती की अगदी तुम्ही जास्तीत जास्त ISPLचे फॉर्म भरा, जेणेकरून आपले प्लेयर या ठिकाणी खेळायला मिळतील. आणि ती कमेंटमेंट मला आजही आठवते आणि ती कमेंटमेंट यावर्षी स्विचिट करण्याचा प्रयत्न प्रवीण सरांनी पूर्ण केली. त्याचं कारण एकमेव मी सांगेल, अगदी नीतू माली सारखा खेळाडू आज ISPL मध्ये खेळताना दिसणार आहे हे फार, आणि या सगळ्याचं श्रेय मी प्रवीण सरांना जरूर देईल. म्हणून मित्रांनो सांगतोय, आज तुमच्यासाठी समाजाच्या वतीने प्लॅटफॉर्म तयार केले. अर्थातच साहिलसाठी सुद्धा तितकेच प्रयत्न झालेत, हे खरं आहे. कारण ISPL मध्ये वर्णी लावणे तेवढं सोपं नव्हतं, परंतु अशा परिस्थितीत काही का होईना, परंतु एक मेहनत आणि त्याच्यानंतर प्रवीण सरांची चिकाटी ही फार कामी आलेली आहे. इथे डॉट बॉल आलाय.
चांगली गोलंदाजी रोशन मोरेची अफलातून मगाशी फटकेबाजी अनुभवली पहिल्या सामन्यात, आता इथे गोलंदाजीची एक तेज रफ्तार. चांगला फटका हवाई हल्ला चढवला, यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईल. चेंडू खाली येईपर्यंत अगदी सोपा झेल पाहायला मिळतोय आणि यावेळी परतावं लागेल ते प्रतीक या बॅटरला. कोणतंही योगदान अर्थातच रोशन मोरे गोलंदाजीला आहेत. चांगले सामने यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक तरुण होतकरू खेळाडूंसाठी हे चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केलं गेलं आहे. क्या बात आहे, जबरदस्त झेल. आणि खरं म्हणायला गेलं तर यावेळी जरा रोशन मोरेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मराठीतली म्हण आहे, वाघ म्हातारा झाला तरी गवत कधी खात नाही, हे बोलायला आता भाग पडलं रोशन मोरेंनी. खरोखर ते दाखव. सकाळी खरं म्हणायला गेलं तर मान्यवर आता तुमच्याकडे मला येणं भाग पडलं. सकाळी पारितोषिकांची खैरात होत होती. रोशन मोरे स्वतः ती खैरात करत होते, परंतु आता सध्या रोशन मोरेंसाठी खैरात होणं अपेक्षित होतं. इथे फटका आलाय. स्क्वेअर लेग रिझन, वन बाउंड चौकार. मी म्हणाल मॅचला, परंतु तदनंतर आता सार्थक सुरू आहे, ज्याला मोठे 2 फटके लगावले गेलेत. सार्थक सुर्वे पुन्हा एकदा हवाई हल्ला जरूर चढवलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत बॉल लँड झालाय आणि येतोय तो मात्र वन बाउंड चौकार. या 4 धावा.
शकता वैयक्तिक 3 धावा 3 विकेट आणि मेडन षटक फेकलं होतं. त्याच्याकरता आदित्य दरेकर यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलाय. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. वेल आपण पाहतोय या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी चालू होती, तिला थोडासा ब्रेक देण्याचा प्रयत्न झाला. सार्थक आले, त्यांना 3 मोठे फटके लगावले, तर नंतर सिंगल येते. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती आता बॅटर आकाश पाहायला मिळतोय. आकाश संघाचा संघ मालक जरूर पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी थोडीशी चुकी झाली समीरकडून, परंतु असो प्रयत्न चांगले होते. किपिंगचा विचार करायला गेला तर समीर शिंदेचा सुद्धा नाद नाही, परंतु सध्या थोडी गोलंदाजी थोडंसं स्वतःवरती नाराज जरूर असतील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 3. अगदी आपण पाहतोय ना धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 40 या आकड्यावरती. हा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकात आल्या होत्या 25. द्वितीय षटक आपण पाहिलं होतं जिथे मेडन षटक 3 विकेट रोशन मोरेंच्या, आणि तदनंतर मात्र या ठिकाणी पहिले 3 बॉल सार्थकचे मोठे फटके आले, परंतु सार्थकने सुद्धा पुढचे 3 बॉल अप्रतिम फेकले. इथे त्याने सुद्धा 15 धावा खर्च केल्यात. एकूण धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 40 या आकड्यावरती. गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगले बॅटिंग लाईन पाहायला मिळाली, चांगल्या विकेट पाहायला मिळालं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. हेच तर क्रिकेट सध्या मैदानावरती गाजत आहे. चांगला फटका पुलर लेन, फुलटॉस बॉल चुकी केली आणि सहजरित्या झेल टिपलाय या ठिकाणी. क्या बात आहे. रोशन मोरे गोलंदाजीला आलेत आणि जितक्या विकेट येतील या षटकामध्ये आदित्य दरेकर यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल रोशन मोरेंसाठी. चला लाईन आखण्यासाठी या थोडं. आणि सगळ्यात महत्त्वाचे तमाम क्रीडा रसिकांना विनंती जरूर करेल की अगदी जोरदार टाळ्या रोशन मोरेंसाठी होऊन जाऊ द्या. विकेट हॅट्रिक नोंदवले त्यांनी. मगाच्या षटकामध्ये 2 विकेट आल्या होत्या शेवटला लगातार, आणि आता इथे पहिल्या बॉलवर विकेट. वाईट बॉल, थोडी आता चुकी झाल्या. फार चांगले, मी तर म्हणेल अगदी टेनिस जगतामध्ये टच मधला खेळाडू या मैदानावरती जरूर आपण पाहतोय. चांगला फटका इथे, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहतोय फलंदाज नयन आणि त्याच्या समवेत आकाश. क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो, कारण आंतरराष्ट्रीय लेवलचा तुम्ही विचार करायला गेला तर कुठेतरी जाऊन एक रिटायरमेंट
येते आणि ती घ्यावी लागते, परंतु या क्षणी टेनिस जगतात आपल्याला तसं बांधील नाही आहोत आपण. चांगला बॉल यावेळी आणि डायरेक्ट दांडी गोल. आज मला वाटते 5वी विकेट प्राप्त केली रोशन मोरेने. क्या बात है. आता 2 विकेट तर नोंदवल्यात. चांगला फटका आणि ती दुसरी धाव कंप्लीट. प्रवीण सर, आम्ही यावेळी पाहायला गेलं ना तर अगदी ज्यावेळी ऑक्शन सोहळा झाला आणि या ऑक्शन सोहळ्यासाठी सगळे प्लेयर फार कमतरतेत, मी म्हणेल 50% आमच्या ओळखीचे होते, 50% ओळखीचे नव्हते. परंतु ज्यावेळी असं वाटलं की ऑक्शन सोहळा होतो आहे आणि त्यावेळी प्रत्येकाला संघनायकाला माहीत नव्हतं की कोणता प्लेयर कसा खेळतोय. 6वी विकेट, जरा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. 6वी विकेट प्राप्त केली आहे. जबरदस्त टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो रोशन मोरेंसाठी. ते सुद्धा गरम झालेत, अगदी तप्त होत आहे. असो, चांगलं आहे. मनोरंजन होणं अपेक्षित आहे. एकीकडे खेळाडू करतायत, दुसरीकडे मान्यवर करतायत आणि एकीकडे DJ मास्टर आमच्या संगतीला आहे. चांगली बॉलिंग सध्या मैदानावरती प्रस्थापित केली. इकॉनॉमिकल अटॅक काय असतो ते दाखवून दिलं. या धावा येतील 2. दरम्यान मित्रांनो, खरोखर आता तुम्हाला एक कळकळीची विनंती जरूर करण्याची वेळ आणली तुम्ही. मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय, पुढच्या सामन्यासाठी कॅप्टन आणि संघ मालक प्लीज कृपया करून ही सूचना ऐका. तुमची नावं आज समजली तर मी तेच मागाशी वक्तव्य करत होतो की पुढच्या वर्षी ऑक्शन सोहळा आणखी जोरात, दिमाखात आणि जास्त बोलीने पाहायला मिळेल, कारण ओळख तुमची पटणं फार गरजेचं आहे. मॅच कडे जाऊयात. या ठिकाणी आपण पाहतोय साईराज, ज्याने मगाचा सामना आपल्या हा नशिबाचा चौकार बाईच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. गोलंदाजी फार तीक्ष्ण होती. या बाईच्या धावा येतील. या 4 धावा महत्वाच्या आहेत, कारण क्रिकेटमध्ये समोरचा तुमची एक चुकी शोधत असतो आणि तिला तो संधीमध्ये कन्वर्ट करत असतो. या 4 धावा फार महाग ठरू शकतात पुढच्या इनिंगसाठी. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. इथे चांगलं फिल्डिंग आणि फलंदाज होईल बाद. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. रनआउट स्वरूपात मात्र यावं लागेल बाहेर.
आपली प्लेइंग लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत सपूर्द करायची तुम्ही. जनमान खांबेवाडी आणि त्यांच्या विरोधात सोमजाई गुंडगे. एकीकडे पाहायला गेलं तर जनमान खांबेवाडी पहिला सामना गमावताना दिसले, तर इकडे सोमजाई गुंडगे पहिला सामना मला वाटते विजयी पताका झलकावताना दिसून आलेत. परतावा लागेल या ठिकाणी आणखी एका विकेटला. अद्यापपर्यंत पाहूयात 8 विकेटचं पतन या ठिकाणी आपण अनुभवतोय. षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. पाच बॉल संपलेत. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे इनिंगचा. जियांश 11 धामणे आणि श्री गुरुदेव दत्त 11 वरोसेवाडी. चला आपला मध्यंतराला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. इथे डॉट आलाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते 51 या आकड्यावरती. पहा क्रिकेट काय रंग बदलतो मित्रांनो. पहिल्या 6 बॉलमध्ये जर 25 येऊ शकतात, तर पुढच्या 24 बॉलमध्ये धावा आल्यात त्या फक्त 26. हे समीकरण आहे क्रिकेटचं. कधी रंग बदलेल, कधी काय घडेल, कोणाचं काय बिघडेल हे सांगणं म्हणजे क्रिकेट. अगदी आपण पाहतोय मैदानावरती फार चांगली गोलंदाजी झाली. अगदी रोशन मोरे असतील, सार्थक असेल, थोडंसं नाराज असतील समीर स्वतःच्या गोलंदाजीवरती, परंतु असो खेळ आहे. कोणतरी मार खातो, कोणाची तरी चांगली ओव्हर पडतेच, हा क्रिकेट आहे. परंतु इथे अगदी आता 52 धावा संख्येचं लक्ष आहे. डायरेक्ट श्रीलंकेत जावं लागणार आहे या 52 धावांसाठी आकडा पाहण्यासाठी. परंतु विनंती करेल जियांश 11 धामणे आणि त्याच्या विरोधात श्री गुरुदेव दत्त 11 वरसेवाडी टीम. चला आपण टॉससाठी प्लीज या. आदरणीय महेंद्रजी निगुडकर सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. जियांश 11 धामणे टीम आणि त्याच्या विरोधात श्री गुरुदेव दत्त 11 वरसेवाडी टीम. जियांश 11 उपस्थित झाले. वरसेवाडी टीम चला या. आपला कॅप्टन प्लीज साईराज. चला वरसेवाडी टीम प्लीज या आपण. कॉल आहे जियांश 11चा. हेड आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय तो मात्र या ठिकाणी गुरुदेव दत्त 11 वरसेवाडी. निर्णय आपला अजून फिक्स नाही गेलाय, सांगतो 2 मिनिटात. वेल चला येईल निर्णय तोपर्यंत. आणि मॅचला सुरुवात होते. चला जियांश 11चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. जियांश 11 पहिला सामना अगदी रोमहर्षक पाहायला मिळाला होता. विरोधात होती ती मात्र श्रीराम 11 नडोदे. एकंदरीत त्या सामन्यातून आणि आता या द्वितीय सामन्याबद्दल, येणारा सामना आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? आता डिसिजन तरी
पेंडिंग आहे, डिसिजनवरती डिपेंड आहे की काय. त्यांनी बॉलिंग घेतली तर आमचं 70-75 पर्यंत आज टार्गेट असेल की तेवढे रन्स आम्ही करू, किंवा त्यांनी जर बॅटिंग घेतली तर त्यांना 50-55 पर्यंत रोखण्याचं आमचं एक हे असेल, टार्गेट असेल. वेल, तर शुभेच्छा असतील तुम्हा दोघांना या सामन्यासाठी. चला जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, करूया परिवर्तन. जिथे आवाज ऐकाल पुन्हा एकदा समीरजी सोमने. चला सलामीची जोडी. दादा याचा आवाज बघ. हॅलो हॅलो. हॅलो. सलामीची जोडी. 5 ओव्हर आणि पाठलाग करायचे तो तब्बल 52 धावांचा. काय गोलंदाजी केली रोशन मोरे यांनी. राजकीय कारकीर्द त्यांची पाहिली तर तीही अगदी यशस्वी, आणि त्याचबरोबरीने गोलंदाजीमध्ये देखील, क्षेत्ररक्षणामध्ये देखील, क्रिकेटमध्ये देखील तेवढेच यशस्वी असे रोशनजी मोरे, जे वावरलेचे उपसरपंच आहेत. आणि नुकताच त्यांनी पहिल्या सत्रात गोलंदाजी केली. तब्बल 6 विकेट गेल्या. पंजा तर खोललाच, परंतु आणखी एक विकेट त्यांनी आपल्या नावावरती करून घेतली. म्हणूनच मी उल्लेख केला की युवा उद्योजक, एक युवा नेतृत्व, उपसरपंच आणि त्याचबरोबरीने एक तरबेज असा क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू रोशन मोरे. आणि तेच सध्या मैदानात बॅटिंगसाठी दाखल झालेत समीर शिंदे आणि रोशन मोरे. 52 धावांचा पाठलाग करायचे. मंचावरती सन्माननीय प्रवीण शेठ मोरे साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय महेंद्रजी निगुडकर साहेब. नुकताच बाबू काकांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांच्या मुलाने चांगली बॅटिंग केली. मग अशी रोशन मोरे च्या विकेटसाठी त्यांनी पारितोषिकं लावली. आता पाहूया 52 धावांचा पाठलाग सोमजा 11 गुणघे संघ कशा पद्धतीने करेल. स्पीडअप करा हे लक्षात असू द्या, जास्त वेळ घेऊ नका. KTC यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. छान असं टेलिकास्ट, तितकंच सुंदर ग्राफिक्स KTC टीमने मात्र संपूर्ण केलेले आहेत. हे 2 अँगल्स, 2 अँगलमध्ये तुम्ही पाहताय रोशन मोरे यांना. एक साइड अँगलने आणि त्याचबरोबर एक फ्रंट अँगलने. जनमान खांबेवाडी विरोधात सोमजा 11 गुणगे गोलंदाजीसाठी दाखल झाला आहे. प्रथमेश जे हनुमान खांबेवाडी टीम कडून. स्ट्रायकिंग एंडला आहे रोशन मोरे, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर शिंदे. चला जास्त वेळ घेऊ नका. ठीक आहे सर, आता आपण त्यांच्या देखील मागे लागा, कारण आपल्याला 2 मॅच इथून कंप्लीट करायचे आहेत. जे हनुमान खांबेवाडी, अनिकेतजी दळवी, आकाशजी सावंत साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सोमजाई क्रिकेट क्लब गुणगे आदरणीय पंकजजी पवार, अतिशजी दरेकर आणि शौर्य समीर शिंदे यांचा संघ. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल कव्हरच्या वरतून लॉफ्ट केलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना रोशन मोरे, परंतु आउटफील्ड थोडी खराब आहे, त्या कारणास्तव चेंडू ट्रॅव्हल होत नाही. जोरदार 2 धावा इथे घेतल्या जातील. पॉवर प्लेचा चांगला वापर. धावसंख्येचा श्री गणेशा. सोमजा 11 गुणघे आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान खांबेवाडी. खूप छान स्कोर कार्ड, ती टाइम लाईन आपण पाहतोय स्कोर कार्डची. सर्व काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. 2 धावा, 52चा पाठलाग. प्रथमेश, हो चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चोख प्रत्युत्तर प्रथमेश कडून. चांगली गोलंदाजी. प्रथमेश विचारे. खांबेवाडीचा हा प्रथमेश विचारे. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय रोशन मोरे यांच्यासाठी, तर हे खरं तरच गिफ्टच होतं. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. लहान कोळी छत्तीस बोरोटी प्रीमियर लीग 2025 क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित ही स्पर्धा. पहिला दिवस या स्पर्धेचा. रोशन मोरे यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार. धावसंख्या 6. 52 धावांचा पाठलाग चालू आहे. फुलटॉस बॉल समोर. हा फटका खेचला मिडॉनच्या दिशेने आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित चान्स बनले. कदाचित असं वाटतंय की रनआउटची विकेट असू शकते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिलाय. पाहूया निर्णय काय असेल. रनआउट आहे की नाही हे आता तिसरे पंच तपासतील.
मोठमोठी पारितोषिकं अद्यापही पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ठाऊक आहे, परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रोख रक्कम 44,444. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेब यांनी पुरस्कृत केलंय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्ञानेश्वरजी सुर्वे माऊली ढाबाचे प्रोप्रायटर त्यांनी पुरस्कृत केले. रोख रक्कम 33,333. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वैभवजी पालांडे यांनी मात्र आम्हाला छान अशा ट्रॉफीज दिलेल्या आहेत आणि ते बॅटर आउट. इट्स अ बिग विकेट. रनआउटची विकेट मिडॉनचा प्लेयर आणि त्यानंतर रोशन मोरे मात्र इथे धावचीतच्या स्वरूपात बाद. रोशन मोरे यांची रनआउटची विकेट. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला लागला, तिथून धावले, थोडंसं मिसगाईड आणि त्यानंतर चांगला थ्रो आणि रनआउटची विकेट. तत्परता दाखवली बॉलरने देखील. कलेक्ट केल्यानंतर बरोबर यष्ट उधळवल्या अगदी कमी वेळामध्ये, त्यामुळे रोशन मोरे यांची विकेट. हा सामना बनू शकतो, टफ फाईट होऊ शकते. भले इथे आक्रमण झालंय, 75चा पाठलाग झालाय 4 ओव्हरमध्ये, परंतु 52 धावांचा ही सामना बनवण्याची ताकद आहे प्रथमेश विचारेमध्ये. हेच दाखवून देत असताना 6 धावा 1 विकेट. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय साईराज. चं टार्गेट आहे. धावा झाल्यात त्या 6. पहिलं षटक साईराज. कदाचित हा व्हाईट बॉल असावा. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. मागे यष्टांच्या भूमिकेत नयन. अनेक खेळाडू, मोठमोठे खेळाडू या समाजाने दिलेत. सध्याच्या घडीला 7 धावा 1 विकेट. हो, पूल केलाय. गॅप मध्ये हा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र इथे घेतल्यात आणि जे पारितोषिक होतं आदित्य दरेकर अर्थातच बाबू दरेकर यांचे सुपुत्र रोशन मोरे यांच्या मेडन ओव्हरसाठी 1000 आणि जेव्हा त्याने सेकंड ओव्हरमध्ये पारितोषिक लावलं तेव्हा त्याने 3 विकेट घेतल्या. प्रत्येक विकेटसाठी 500 असे एकूण 2500 रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल. तर रोशन मोरे यांना हा सामना समाप्त झाल्यानंतर 9 वरती 1. 52चा पाठलाग. प्रथमेश खोलात टाकला होता चेंडू, पुन्हा मिडॉनला आलाय. हे ठाऊक होतं समीरला की आता धाव घ्यायची नाही. या अगोदर रोशन बाद झालाय. रनआउट. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 52चा पाठलाग करत असताना धावा झाल्यात त्या 9 आणि आता 4 षटकं बाकी आहेत. विजयासाठी धावा करायचे त्या 43. भन्नाट असं आयोजन समाजाला एकत्रित करण्यासाठी संपन्न होत असणारी स्पर्धा. निमित्त क्रिकेट आहे. खरं तर या समाजातून अनेक क्रिकेट वीर आपण पाहिलेले आहेत. मोठमोठे खेळाडू रायगडसाठी खेळतात, ग्रामीण क्रिकेटसाठी खेळतात. त्यामधील हे सगळे खेळाडू आज आपल्या समाजासाठी मात्र खेळत असताना मगाशी ज्ञानेश्वर दादांनी खूप छान उल्लेख केला बाईटमध्ये की हे माझे मी काय पारितोषिक दिलं नाही, हे फक्त माझ्या समाजाप्रती असलेलं सहकार्य आहे. आणि तेच प्रवीण दादांनी देखील केलंय. माझ्या समाजातील खेळाडूंना प्राधान्य मिळायला हवं, ते पुढे जायला हवं, तर आपण कुठेतरी प्लॅटफॉर्म सेट केला पाहिजे. जसा त्यांनी गेल्या वर्षी मात्र आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून ISPLचा तो टेप बॉल वापरला, तो एक प्लॅटफॉर्म सेट करून दिला. तसंच काहीसं या आता समाजासाठी मात्र करत असताना आदित्य दरेकर यांना विनंती की आपण मंचावरती या त्वरित. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 9. सर्वांचं सहकार्य लाभलंय. सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेब जे 8 संघ खेळत आहेत त्या सर्वच्या सर्व संघांना मात्र टी-शर्ट त्याने पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार. पालांडे साहेबांनी तर आकर्षक ट्रॉफीज दिल्यात. अरे असे बरेच मान्यवर आहेत ज्यांनी सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी दिले. 24 बॉल 43 बॉलिंगसाठी आलाय संकेत. हो, लॉफ्ट केलाय बॉल. कमालीचा हा फटका आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने फलंदाज साईराजच्या बॅटमधून हा षटकार साधावा.
पळसदरीचा खेळाडू आहे साईराज, त्याच्या बॅटमधून आला हा धमाका. 6 धावा, स्कोर 15. स्वागत केले संकेतचं पहिल्याच बॉलवरती षटकार टोकून. काऊ कॉर्नरच्या दिशेने उंच पुरा षटकार. 52चं टार्गेट आहे. धावा झाल्या तर 15. स्लोवर 1. पंचांकडे अपील. थोडा पुढे उभा होता साईराज. लेग बाईटच्या स्वरूपात पंच इशारा करतायत. एकेरी धाव मात्र जोडण्यात येईल. लेग बाईटची एक्स्ट्राज रन. सोमजा 11 गुडघे आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान खांबेवाडी या दोन संघादरम्यान चालू असलेली सध्याची विद्यमान लढत. आजच्या दिवसातील हा 6वा सामना मात्र चालू आहे. एकूण 8 मॅचचं शेड्यूल आहे. उद्या स्पर्धेचा सांगता सोहळा असेल. कदाचित याच टायमाला उद्या सेमीफायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. समीर शिंदे 2 चेंडू 2 वरती खेळतोय. संकेत थोडा थांबलाय. संकेत दोन्ही गुडघेचेच खेळाडू आहेत. बॅटिंग करणाराही गुडघेचाच आहे आणि आता बॉलिंग करणाराही गुडघेचाच आहे. मगाशी मोरे विरोधात मोरे होते. ऋषिकेश मोरे विरोधात रोशन मोरे. हो, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट मारायचा होता. तयार होता धावेसाठी, परंतु समीर थोडा थांबला होता. निर्धाव चेंडू. मजा येईल या मॅचमध्ये. आतापर्यंत धावा आहेत त्या 16. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता संकेतचा. त्यानंतर कमबॅक करत असताना गरज आहे, कमबॅक करायचंय. धावा स्कोर थांबवायचंय जेणेकरून ते मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. जे हनुमान खांबेवाडी आणि त्यांच्या विरोधात सोमजा 11 गुडघे. गुडघेने एक सामना जिंकलाय या अगोदर. ओ क्लीन बोल्ड. व्हॉट अ ग्रेट बॉल. स्लोवर 1 लुपिंग यॉर्कर पाहायला मिळाला. तो गोलंदाज संकेत कडून. फलंदाज बाद समीर शिंदे. वरोसे संघ आपला निर्णय काय? वरोसे टीम तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल. प्रतिस्पर्धी संघ विचारतोय की निर्णय काय आपला, तो त्वरित सुपूर्द करा. फलंदाज बाद झालाय. 2 धक्के. क्षेत्ररक्षण स्वीकारले वरोसेने. नवीन फलंदाज मैदानात मिहिर. ऑन साइडला टर्न केलाय बॉल. स्क्वेअर लेगला शॉर्ट पिच बॉल होता. चांगली सुरुवात केली मेहिरने आपल्या डावाची. करायला पाहिजे सेन्सिबल क्रिकेट. गरज आहे 52 धावांची. थोड्या आवाक्यात धावसंख्येत थोडं सेट होऊया. 1-2 चेंडू घेऊया आणि त्यानंतर आक्रमण करूया याच उद्देशाने घेतलेली ही सिंगल. या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 17 वरती. 2 फ्रेममध्ये तुम्ही सध्या या स्पर्धेला पाहताय. चांगलं टेलिकास्ट केटीसी टीम कडून. 17 लॉस ऑफ 2 संकेत. आणि इथे बापरे, खरं तर प्रत्येक फलंदाजाचं प्रेम असतं आपल्या बॅटवर आणि ती बॅटच मात्र इथे खेळताना तुटले. नाराज असेल, दुःखी असेल, कारण ज्या बॅटने त्याला ओळख तयार करून दिले तीच बॅट मात्र खेळताना इथे तुटली. हे प्रत्येक क्रिकेटवीरसाठी ठाऊक आहे की ती बॅट नाहीये तर तो शरीराचा एक भाग आहे. त्या फलंदाजाला ठाऊक आहे तिची किंमत काय. तिने मला किंमत करून दिलेली आहे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, परंतु ती तुटले. थोडा दुःखी असेल फलंदाज. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 17 आणि आता विजयासाठी 3 ओव्हरमध्ये गरज असेल 35 धावांची. पहिल्या डावामध्ये रोशन मोरे यांनी 6 विकेट घेतल्या. खरं तर यार या जलदगती क्रिकेटमध्ये 6 विकेट घेणं एका इनिंगमध्ये सोपं काम नाहीये. त्यांनी 6 विकेट घेतल्या म्हणून समोरच्या संघाला त्यांनी 52 वरती रोखलं. आता 18 बॉल 35 करायचे आहेत. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीला लागा. वेळ आपल्याला जास्त घालवायचा नाहीये. लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 2 दिवसांची स्पर्धा. आज स्पर्धेचा शुभारंभ, उद्या स्पर्धेचा शेवट. 8 संघ खेळत आहेत.
कोण जिंकेल ही स्पर्धा याकडे सर्वांचंच लक्ष. 18 बॉल 35 ची गरज. 2 विकेट गेल्यात. चला जास्त विलंब घेऊ नका, लवकरात लवकर मॅच चालू करा, कारण यानंतर 2 मॅच खेळवायचे ते लक्षात असू द्या. हो, चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतोय. खरं तर धडपडला, चांगला थ्रो पाहायला मिळाला. सिंगल रन. मिडच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या ते 18. प्रथमेश आलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक त्याने टाकलं होतं. आता विजयासाठी 17 चेंडू 34 ची गरज. 12चं आस्किंग रन रेट आहे सध्याच्या घडीला. हो, मेहरीसाठी चांगला चेंडू इथे टाकलाय. चांगली गोलंदाजी प्रथमेश कडून. प्रथमेश विचारे 18 वरती 2. भन्नाट गोलंदाजी सध्याच्या घडीला जय हनुमान खांबेवाडी संघाकडून. सोमजा 11 गुणगे संघाच्या विरोधात. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. फुलटॉस बॉल मागे फेकलाय. षटकार. तीन ओव्हर धावसंख्या झाली ती मात्र 32. आणि खरं तर मिहीरचे बाबा या मंचावरती उपस्थित आहेत. 12 चेंडू 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 ची गरज. हा निर्णायक षटकार मिहीरच्या बॅटमधून आला, तो देखील बाबांच्या समोर. आताचं चित्र थोडं बदली झालंय. महेंद्रजी निगुडकर साहेब मंचावरती आहेत. पहिले क्रिकेट खेळत असताना बाबा दिसले शेतामधून
की डायरेक्ट तिकडं 1.5 किलोमीटरच्या आवाराच्या बाहेरून मुलं पळून जायची, परंतु आता स्वतः बाबा, कारण क्रिकेटला देखील एक ग्लॅमर आलेला आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज, आणि जेव्हा बाबा येतात तर मुलाला उभारी मिळणारच ना, आत्मविश्वास तर असणारच नाही, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 32 धावा झाल्यात, 12 बॉल 20 मात्र करायचे आहेत. मीरच्या बॅटमधून एक निर्णायक षटकार आला. जास्त वेळ घेऊ नका, 2 मॅचेस 5-5 ओव्हरच्या कंप्लीट करायचे ते लक्षात असू द्या, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये पॅनलाइज करण्यात येईल. बारा बॉल 20. साईराज हा चांगला गोलंदाज आहे, लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल टिपतोय आणि फलंदाज, परंतु फिल्डरने ते इशारा केलाय, हा षटकार आहे, सिक्सर. कौतुक करायला पाहिजे, आणि बॅटरी कौतुक करतोय त्या फिल्डरचं, नाही तर टेन्शन झालं असतं थोडंसं तपासण्यासाठी. सच्चा खेळाडू, आणि त्याने सांगितलं हा झेल नाही तर हा षटकार आहे. 6 धावा. बॅटमधून हा षटकार, धावसंख्या 38, आणि आता विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 14. ऑन साइडला मारण्याचा हा प्रयत्न होता, लेफ्टी बॉलरच्या विरोधात षटकार. हा उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. साईराज निर्धाव चेंडू खेळतोय, 52 करायचे आहेत. 10 चेंडू विजयासाठी 14ची गरज. अंतर मोठं नाहीये, हेवीवेट चेंडू आहे, सहजरित्या धावा येत आहेत, परंतु गोलंदाजाने करामत केली तर हा सामना निर्णायक आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. 10 बॉल 14. 96 कोळी, 36 बोरोटी, प्रीमियर लीग. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला, बॅटची कडा घेऊन अंगावरती चेंडू आदळतो, विकेट किपर पोहोचेल नाही, त्या अगोदर एक धाव इथे चोरलेली आहे. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. जर का हा सामना, मला असं वाटते जवानमान खांबेवाडी एक मॅच ते पराभूत झालेत, आणि सोमजा 11 दो असताना धावा झाल्यात त्या 40, आणि आता 8 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. मिहीर 5 चेंडू 9 वरती खेळतोय. साईराजला चांगली साथ देत असताना साईराजने एक हाती किल्ला आपल्या बाजूने लढवलाय. पाहूया धावांचा पाठलाग करतोय की थांबवतोय. हो, दमदार फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, पिकअप शॉट बाय साईराज, बॉल सीमारेषा पार, षटकार. 6 धावा. कारण यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत. आयोजक वारंवार सूचना देत आहेत. 7 चेंडू 6ची गरज. निर्णायक मोड या मॅच मधील निर्णायक चेंडू हा असेल. जर का या चेंडूवरती 2च्या वरती धावा आल्या तर कदाचित पुढचं षटक अगदी सोपं होऊन जाईल, आणि हा चेंडू जर का निर्धाव आला तर थोडं टेन्शन वाढेल. चला चेंडू द्या त्वरित. मॅच बॉल आला आय थिंक साईराज, आणि मॅच चालू करा. क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025. असंख्य समाजाचे खेळाडू या स्पर्धेसाठी मात्र एकवटलेत, एकत्रित आलेत. 2 दिवसांची स्पर्धा, 8 संघ मात्र या स्पर्धेत खेळत आहेत. विलंब केला तर मात्र पॅनलाइज करण्यात येईल. 6ची गरज. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक उलटा धावतोय, जजमेंट चांगलं आहे, परंतु झेल सुटलाय. बॉल चाललाय मागे, आणि कदाचित 2च धावा या चेंडूवरती मात्र येत आहेत, आणि आता 6 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे ती 4 धावांची. 6 चेंडू 4. पुढचे दोन्ही संघ मात्र तयारीत राहा. सहा चेंडू 4ची गरज. सामना त्वरित चालू करा. सहा चेंडू 4. कोणता गोलंदाज मात्र या धावा वाचवणार. फक्त एकच एवढीच विनंती आहे की मॅच लवकर चालू करा, कारण खूपच उशिराने आपण धावतोय. 4:51 झालेत, म्हणजे पुढच्या 1.5 तासांमध्ये 2 मॅच काही करून कंप्लीट करायचे आहेत.
6 चेंडूंमध्ये 4 धाबांची गरज आहे. साईराज एकटा नडलाय, एक पात्री नाटक. पहिल्या सत्रामध्ये देखील रोशन मोरेने गोलंदाजीतलं एक पात्री नाटक रंगवलं होतं. 6 विकेट घेतल्या होत्या आणि आता या डावामध्ये साईराज चमकलाय सोमजा 11 गुडघे टीमसाठी. कोण असेल विजयी, कोण असेल चॅम्पियन? रोख रक्कम 44,444 रुपयांचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम 33,333, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची. मागे चालला हा चेंडू, व्हाईट बॉल +4 आणि ते सामना विजयी झालाय सोमजा 11 गुडघे. अभिनंदन. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. प्रबळ दावेदार सध्याच्या घडीला तर ते झालेले आहेत, त्यांचं करूया अभिनंदन. आणि जे हनुमान खांबेवाडी टीमला देऊया पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि आता पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा, लवकरात लवकर तयारीत राहा. ज्या टीमची फिल्डिंग आहे त्याने फिल्डिंग लावून घ्या, ज्या टीमची बॅटिंग आहे त्याने आपले बॅटर लवकर पाठवा. आणि मॅन ऑफ द मॅच रोशन मोरे, ज्यांनी पहिल्या सत्रात 6 विकेट घेतल्या, एक मिडन ओव्हर टाकली. रोशन मोरे यांना विनंती आहे की आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आपण या.